नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या प्राइम टाइम मध्ये आपलं स्वागत. सविस्तर वृत्त पाहूच, पण त्याआधीच नजर टाकूया काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. मराठा आंदोलकांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची गाडी अडवून घेतली भेट. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आमदार राजू तोडसाम यांचं आश्वासन. रोहित पवार यांना संजय राऊतांसारखी सवय लागली आहे. संजय शिरसाट यांचा रोहित पवारांवर टोला. गणेशोत्सवासाठी महामार्गाची पाहणी. कोकणचे आयजी संजय दराडे यांची पाहणी. बीड जिल्ह्यात सर्वत्र बैलपोळा उत्साहात साजरा. ढोल ताशांच्या गजरात व लेझिमच्या तालावर बैलांची गावभर मिरवणूक. पुणे ग्रँड चॅलेंज टूरसाठी वेगवान तयारी. 30 नोव्हेंबर पर्यंत रस्ते व इतर कामे पूर्ण करण्याचं उद्दिष्ट. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. मराठा आंदोलकांनी धाराशिवच्या सारोळा गावात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची गाडी अडवून भेट घेतली आहे. यावेळी मराठा आरक्षणावर मार्ग काढा अशी आंदोलकांनी मागणी केली आहे. त्यासोबतच 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे यांचे मुंबईतील आंदोलन होऊ नये यासाठी पुढाकार घ्या अशी विनंती कार्यकर्त्यांनी यावेळी केली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न पंतप्रधानांच्या कानावर घालतो असं आश्वासन आठवले यांनी यावेळी दिलंय. सकल मराठा समाज धाराशिव जिल्हा व तालुका धाराशिव सारोळा गाव ग्रामस्थांच्या वतीने आज केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांना आम्ही आज थांबवून त्यांना विनंती केली की मनोजदादा जरांगे पाटील 29 तारखेला मुंबई येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्व समाज बांधवाला घेऊन जात आहेत, तर आपण ती वेळ येऊ देऊ नये आणि तात्काळ आरक्षणाचा प्रश्न मिटवावा यासाठी आम्ही त्यांना आज मागणी केलेली आहे. काय म्हणाले त्यांनी साहेबांनी सांगितलं की मी CM साहेबांशी बोलून घेतो आणि मोदी साहेबांशी बोलतो आपल्या आंदोलनाच्या संदर्भात आणि मनोजदादाशी मी चर्चा करून घेतो. केळापूर आर्णी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी घाटंजी तालुक्यातील पूरग्रस्त परिसराचा दौरा करून शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली आहे. पैनगंगा नदीच्या काठावरील अर्ली, भीमकुंड, सावंगी संगम, ठाणेगाव, सदगा या गावांमध्ये पोहोचण्यासाठी आमदार तोडसाम यांनी होडीचा वापर करून थेट पुराच्या पाण्यात उतरून शेतकऱ्यांच्या शेतात भेट दिली आहे. या दरम्यान शेतपिकांचं मोठ्या प्रमाणावर झालेलं नुकसान प्रत्यक्ष पाहून त्यांनी तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना तातडीनं पंचनामे करण्याचे निर्देश दिले. तसेच पूरग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून भरीव आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असं आश्वासन दिलंय. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर माढामध्ये 50,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्यावर बोलताना संजय शिरसाट यांनी रोहित पवार यांना संजय राऊतांसारखी सवय लागली आहे, ते बिनबुडाचे आरोप करतायत. रोहित पवारांकडून हे अपेक्षित नव्हते असा टोला त्यांनी लगावलाय. रोहित पवारांनी पहिले सिडको ऑफिसमध्ये जाऊन सर्व माहिती द्यायला पाहिजे होती असं शिरसाट यांनी सांगितलंय. बघा, रोहित पवारांनी जे आरोप केलेले असे आरोप रोहित पवारकडून मला अपेक्षित नव्हते. त्यांनी मुळामध्ये सिडकोच्या ऑफिसमध्ये जाऊन हे सर्व माहिती घ्यायला पाहिजे होती आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे. कुठून यांच्याकडे फिगर येते काही कळत नाही. 5,000 कोटी, मग त्याच्यावर कडी, मग ते महाभाग जे दुसरे ते 50,000 कोटी, हे काय कोटी म्हणजे त्यांना काही वाटतच नाही. आणि असा व्यवहार होत असतात का? त्या प्रकरणाची तुम्ही जाऊन स्वतः चौकशी करा, त्याच्यातलं कागदपत्र तपासा आणि नंतर आरोप करा. परंतु या आरोपामध्ये काही तथ्य नाही. रोहित पवारला सुद्धा संजय राऊत सारखी सवय लागलेली आहे आणि मला वाटतं हे रोहित पवारसाठी चांगलं नाही. माझं तर काही नाही, जे आहे ते स्पष्ट चित्र समोर आहे. वारंवार टार्गेट संजय शिरसाटच. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात मोठ्या प्रमाणावर गणेश भक्तांचं आगमन होणार आहे. या काळात मुंबई गोवा महामार्गावर कुठेही वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी आज महामार्गाची पाहणी केली आहे. खड्ड्यांनी विद्रूप झालेल्या महामार्गावर नेमक्या कोणत्या ठिकाणी कोंडी वाढते याची माहिती घेऊन उपाययोजना कशा कराव्यात याचा आढावा घेत त्यांनी वरिष्ठांना सूचना दिल्यात.
बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी बैलपोळा मोठा उत्साहात व आनंदात साजरा झालाय। शेतकऱ्यांच्या जीवनातील जिवलग साथीदार असलेल्या बैलांचा गौरव व सन्मान करण्याचा हा दिवस असल्यानं ग्रामीण भागात वेगळेच वातावरण पाहायला मिळाले। आज सकाळपासूनच शेतकऱ्यांनी आपले बैल स्वच्छ धुवून रंगीबेरंगी कपडे, माळा व गोंडे लावून सजवलंय। अनेकांनी बैलांच्या शिंगांना तेल लावून सुंदर रंग चढवलाय। गावागावात महिलांनी पारंपरिक रांगोळ्या काढून बैलांना औक्षण केलंय। ढोल ताशांच्या गजरात व लेझिमच्या तालावर बैलांची गावभर मिरवणूक काढण्यात आली आहे। पुणे ग्रँड चॅलेंज टूरच्या तयारीसाठी विविध स्तरावर कामाला गती मिळाली आहे। या महत्त्वाकांक्षी उपक्रमात पीएमसी, पीसीएमसी, पीएमआरडीए, जिल्हा परिषद, पीडब्ल्यूडी अशा विविध यंत्रणा सामील होणार असून प्रत्येक यंत्रणेला दिलेल्या मुदतीत आपले काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले। मार्ग निश्चित करण्यात आला असून त्याचे लोगो देखील अंतिम करण्यात आले आहेत। हा लोगो लवकरच सार्वजनिक करण्यात येणार आहे। या टूरमध्ये रस्त्यांची रंगसंगती, स्पीड ब्रेकरची मांडणी अशा अनेक घटनांचा विचार करून नियोजन करण्यात आले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे। महत्त्वाची म्हणजे पुणे ग्रँड चॅलेंज टूर याबद्दल एक दिवस कमी होत चाललेला आहे आणि त्याच्यात पीएमसी, पीसीएमसी, पीएमआरडीए, जिल्हा परिषद, पीडब्ल्यूडी अशा अनेक वेगवेगळ्या यंत्रणा यांचं त्याच्यामध्ये काम राहणार आहे। त्याचे रूट वगैरे आम्ही सगळे फिक्स केलेले आहेत। आम्ही आज लोगो देखील त्याच्याबद्दलचा अंतिम केलेला आहे। तो लवकरच तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवला जाईल आणि फार विचारांती ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि सगळं करत असताना त्याची रंगसंगती कशी असली पाहिजे, रोड कसे असले पाहिजे, त्या रोडवर वेगवेगळ्या ठिकाणी स्पीड ब्रेकर ते कशा पद्धतीनं असले पाहिजे असं बरंचसं काम त्याच्यामध्ये आम्ही पाहिलंय, आढावा घेतलाय। या बातमीसह वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची। लगेचच परत येऊ पाहत राहा न्यूज अनकट। 26 जानेवारीला झेंडा वंदन केलं म्हणून आपली नागरिकता संपते का? आपलं देशप्रेम तेवढ्यापुरतच मर्यादित? नवऱ्याला सीमेवर पाठवून मुलाला घरी एकटं सांभाळणारी आई, जेव्हा तोच मुलगा मोठा होतो आणि म्हणतो की आई मी सुद्धा बॉर्डरवर जाणार आहे, मी सुद्धा बाबांसारखा लढणार आहे, तेव्हा ती काय रिॲक्ट करेल? एक सैनिक रिटायर्ड झाल्यावर पुढच्या आयुष्यात काय करतो? देशप्रेम आहे हे आपल्याला कोणी शिकवत नाही। देशप्रेमचे क्लासेस चालत नाही। आर्मी इज सच अ ब्युटिफुल प्लेस वेअर रिलिजन इज नॉट अ बॅरियर। सेपरेशन इज अ पार्ट ऑफ आवर लाईफ। बट आमचं पेन कधी स्टार्ट होतं जेव्हा ते घरात येतात एक दिवस ऑफिस नंतर आणि सांगतात माझा ट्रंक काढ। त्या क्षणापासून ती जी भीती आहे ना ती मी त्याला कधी नाही दाखवली। पण जेव्हा आपण आपल्या हस्बंडचे कपडे टाकतो ट्रंक मध्ये, आपल्याला माहिती आहे तो तिकडे चाललाय जिथे काय पण होऊ शकतं त्याच्यासोबत। बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत। पाहुयात उर्वरित घडामोडी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात असलेल्या वाकोद प्रकल्पासाठी संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला थकल्यानं जिल्हा न्यायालयानं जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार पुढील कारवाईसाठी थेट न्यायालयाचं पथक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालं होतं। मात्र यावेळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी त्या पथकाशी चर्चा करत 15 दिवसांचा वेळ वाढवून मागितलाय। त्यानुसार 8 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिल्यानं सध्या तरी ही जप्ती टाळली आहे। मात्र थकलेला मोबदला त्या शेतकऱ्याला परत मिळतो की नाही की छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्यात येते हे बघणं महत्त्वाचं आहे। तांदळाचे कोठार म्हणून ओळखला जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात पोळा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो। या 2 दिवसांच्या उत्सवात शुक्रवारी मोठा बैल पोळा तर शनिवारी तान्हा पोळा साजरा केला जाईल। या तान्हा पोळ्यात मुले त्यांच्या लाकडी नंदी बैलांसह मोठ्या उत्साहात सहभागी होतात। या निमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी तान्हा पोळा आयोजित केला जातो। नंदी बैल सजावट स्पर्धा देखील आयोजित केली जाते आणि विजेत्यांना आकर्षक बक्षीसेही दिली जातात। तान्हा पोळ्यासाठी नंदी बैलांची दुकानं सजवण्यात आली आहेत, ज्यामध्ये लहान नंदी बैलांसह मोठ्या आकाराचे नंदी बैल देखील आकर्षणाचं केंद्र आहेत।
जालन्यात पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आलाय। घरोघरी पारंपरिक पद्धतीनं मातीच्या बैलांची पूजा करून पोळ्याचा सण साजरा करण्यात आलाय। पोळा हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सण असून या दिवशी बैलांची पूजा करून त्यांना गोड नैवेद्य दाखवला जातो। ग्रामीण भागात बैलांची गावातून मिरवणूक काढण्याची जुनी परंपरा आहे, तर शहरांमध्ये मातीच्या बैलांची पूजा केली जाते। आजही जालन्यात बैल पोळ्यानिमित्त घरोघरी मातीच्या बैलांची पूजा करून पारंपरिक रीतिरिवाजांनुसार सण साजरा करण्यात आलाय। कुठेही आणि कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती उद्भवल्यास हेल्प फाउंडेशनची टीम त्या ठिकाणी तत्काळ धावून जाते आणि मदत कार्य करत असते। या बाबीचा आढावा घेऊन मदत कार्यात आवश्यक असलेल्या संसाधनांची गरज ओळखून JSW खोपोली या कंपनीचे मदतीचे हात पुढे केले। JSW कंपनीचे प्लांट हेड राहुल महाकाल यांनी हेल्प फाउंडेशनच्या प्रतिनिधींकडे वॉटर रेस्क्यूसाठी आवश्यक असलेले साहित्य सुपूर्द केले। भविष्यात या अतुलनीय सामाजिक उपक्रमास आवश्यक असलेली अत्याधुनिक संसाधने पुरवण्याचा संकल्प जाहीर करत त्यांनी शुभेच्छा दिल्यात। जालन्याच्या बदनापूर तालुक्यात मागील 5 दिवस सलग मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे अनेक ठिकाणी शेती पिकं पाण्याखाली जाऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। गेवराई बाजार परिसरातील शेतकरी सोमीनाथ कान्होरे यांची 3 एकरांवर लागवड केलेली मोसंबी बाग देखील पाण्याखाली गेली आहे। त्यांच्या शेतात गुडघाभर पाणी साचलं असून ते पाणी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान मागील 2 दिवसांपासून पाणी न ओसरल्याने बागेत रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे। जालन्यात आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत 90 जणांवर प्रतिबंधक कारवाई केली आहे। जालना शहरातील 4ही पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या या 90 जणांकडून पोलिसांनी बंधपत्र भरून घेतलं। तसेच सण उत्सवांच्या काळात कायदा सुव्यवस्थेला बाधा निर्माण केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आलाय। गणेशोत्सव आता अवघ्या 5 दिवसांवर आला असून या काळात जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते। आज पोलीस स्टेशन कदीम जालना येथे पूर्ण डिव्हिजन म्हणजे जालना शहराच्या डिव्हिजन मधील जे काही गुन्हे किंवा त्याचप्रमाणे NC HMNC यामधील जे गैरहजरदार किंवा आरोपी आहेत त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाईंची एक ड्राईव्ह घेण्यात आलेली आहे आणि जवळपास 90 व्यक्तींवर आपण ड्राईव्हमध्ये माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेबांसमोर हजर करण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडून आपण बॉन्ड घेत आहोत आणि त्यानंतर पुढे फायनल बॉन्डसाठी पुढील कारवाई करत आहोत, त्यांना तारीख देत आहोत आणि त्यांच्याकडून आता पुन्हा एकदा समज दिलेली आहे की त्यांच्याकडून यानंतर एक आगामी गणेशोत्सव आणि इतर सणासुदीच्या कालावधी कुठल्याही प्रकारची गैरवर्तणूक होणार नाही, कायद्याचं उल्लंघन नाही होणार अशी आपण समज दिलेली आहे आणि हा ड्राईव्ह चांगला यशस्वीपणे राबवण्यात आलेला आहे। या बातमीसह वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची। लगेचच परत येऊ पाहद्रा न्यूज अनकट। या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह। डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन। कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये। ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा। बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात उर्वरित घडामोडी। नाशिकच्या मालेगाव येथील सोयगाव भागात सुरू असलेल्या अवैध गर्भपात केंद्रावर स्थानिक गुन्हे शाखा व जिल्हा आरोग्य विभागाने संयुक्त कारवाईत छापा टाकून केंद्र सील केलं। या कारवाईत बोगस डॉक्टरासह 4 पोलिसांनी अटक केली आहे। सोयगाव भागातील एका बंगल्यात गुन्हे शाखेच्या पथकाने अचानक छापा टाकलाय। साई संजीवनी सेवाभावी क्लिनिक या नावाने हे केंद्र चालवले जात होते। या छाप्यात कोणताही वैद्यकीय परवाना, नर्सिंग कोर्सची पदवी नसल्याचंही आढळून आलंय। या प्रकरणी पालिका आरोग्य अधिकारी जयश्री आहेर यांच्या फिर्यादीवरून मालेगाव कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान या प्रकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोपी हर्षल मुळे यांनी दारू पिऊन रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास देत एका इसमाला लुटण्याप्रकरणी पोलिसांनी त्याची धिंड काढली आहे। टीव्ही सेंटर परिसरात त्याची धिंड काढण्यात आली आहे। कोणालाही चाकूचा धाक दाखवून पैसे उकळणे, लूटमार करणे, चोरी असे अनेक गुन्हे त्याच्या नावावर आहेत।
गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील पाथरी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींनी जलजिरा पाण्यातून पिल्यानं विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. शाळेत दुपारी जेवणानंतर 5वीतील मुलींनी शाळेलगत असलेल्या दुकानातून जलजिरा घेतला व तो पिण्याच्या पाण्यात टाकून पिल्यानंतर त्यांना मळमळ, उलटी आणि पोटात दुखण्याचा त्रास जाणवू लागला. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थिनींना विचारपूस केली असता जवळील दुकानातून जलजिरा पाण्यात पिण्याची माहिती विद्यार्थिनींनी दिली आहे. त्या जलजिराचं पॅकेट तपासल्यास असता 2025च्या जानेवारी महिन्यात त्याची मुदत संपल्याचं समोर आलंय. त्यानंतर लगेचच शिक्षकांनी 7ही मुलींना गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून सध्या विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मोठ्या प्रमाणात दुचाकी जाळण्याचे प्रकार घडत असताना आता नाशिकच्या मनमाड सारख्या शहरात मोटरसायकली जाळण्याचा प्रकार घडू लागल्यानं सर्वसामान्य नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत जमधाडे चौकात राहणारे केंद्रीय विद्यालयाचे शिक्षक राजेंद्र बहोत यांच्या दोन्ही दुचाकी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्यानं शहरात खळबळ उडाली आहे. यात दोन्ही मोटरसायकली जळून खाक झाल्यात. ही आग कोणी आणि का लावली याची काहीच माहिती मिळाली नसून अज्ञाताविरुद्ध मनमाड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. फोन आला राजेंद्र भाऊ आमचे मिथून धिंगाणे यांचा असं वार्डामध्ये राजेंद्र भाऊ त्यांच्या 2 टू व्हीलर जाळून टाकल्या कोणी अज्ञात इसमाने आणि त्याबाबत मी नगरसेवक म्हणून मी आलो तिथं पाहणी केली. बघितलं तर अत्यंत अशा पद्धतीने गाड्या झालेल्या आहेत की एक जुनी दुश्मनी असल्या प्रकारचा तो या ठिकाणी असं वाटतंय. रात्री 1:30 ते 2च्या दरम्यान त्या गाड्या संपूर्ण जळून खाक झालेल्या आहे. अत्यंत नव्या गाड्या होत्या 6 महिन्यापूर्वी घेतलेल्या आणि आजूबाजूचे देखील घर जर ती आग लवकर विझवली नसती तर संपूर्ण एरियामध्ये संपूर्ण घर जळून खाक झाले असते आणि फार मोठी जीवहानी झाली असते. सर्व रात्री झोपेत असल्या कारणाने अत्यंत मोठी जीवहानी झालेली असती आणि वेळीच राजेंद्र बहोत आणि उठल्यामुळे त्यांनी आजूबाजूचे त्यांनी ते पाणी टाकल्यामुळे ते जाळ विझवला. त्यामुळे जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही आहे आणि याबाबत त्यांनी पोलीस स्टेशनात तक्रार दाखल केलेली आहे. पोलिसांनी आता तपास करून ज्यांनी कोणी गाड्या झालेल्या असेल त्याचा शोध घेऊन आणि त्याला कडक शासन द्यावं, त्याच्यावर गुन्हा दाखल करावा. अन्यथा नाही तर असं न झाल्यास आम्हाला एक नगरसेवक म्हणून मला देखील त्यांच्या वतीने आम्हाला अमरावती शहरातील ट्रान्सपोर्ट नगर परिसरातील स्क्रॅप सेंटरमध्ये चोरीच्या वाहनांचे मोठे जाळे पोलिसांनी उघडकीस आणले. गॅस कटरने अवैधरित्या 4 चाकी वाहने व ट्रक कापून त्यांचे पार्ट्स वेगवेगळे करून विक्री केली जात होती. गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकानं विशेष मोहीम राबवली आहे आणि 100 पेक्षा जास्त स्क्रॅप दुकानं तपासली आहेत. या कारवाईत मोहसीन मोटर पार्ट्स, समीर स्क्रॅप सेंटर आणि SRL स्क्रॅप सेंटर येथून तब्बल 48 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या ट्रक इंजिन, डॅशबोर्ड, चेसिस, ऑइल टँक, सायलेन्सर तसेच 2 संशयित ट्रक यांचा समावेश आहे. या प्रकरणात 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत रहा न्यूज अनकट.